वाचन करतो. आदिबुद्ध धम्माला आम्ही अनुसरतो. भीमराव साहेबांचे स्वागत बुद्धं नमामि संघं नमामि. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं संघं शरणं गच्छामि. तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरय मद्यपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. भगवान गौतम बुद्ध सम्राटांचे सम्राट अशोक मौर्य, संविधानकार बौद्धिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित सर्व मान्यवर, झोन क्रमांक 4 चे पदाधिकारी, लेणी संवर्धक, समता सैनिक दल, उपासक उपासिका सगळ्यांना जय भीम करून गेल्या 4 वर्षापासून आपण सातत्याने इथे येत आहोत. याच्या मागचा उद्देश एकच आहे. ही आपली बौद्धांची धरोहर आहे. आपल्या पूर्वजांनी ही निर्मित केलेली आहे आणि त्याचं संरक्षण करणं आणि त्याचं जतन करणं आणि पुढच्या वारसांसाठी ठेवणं, सुस्थितीत ठेवणं हे आपलं काम आहे. रावली यांनी प्रश्न उपस्थित केला. ही आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची ही प्रॉपर्टी आहे. जे काय पुरातन वास्तू आहेत, हा ब्रिटिशांनी हा डिपार्टमेंटची निर्मिती केली होती. देशामध्ये जेव्हा इंग्रज आले, इंग्रजांनी ह्याचा सगळ्याचा शोध घेतलेला आहे. महाबोधी बुद्ध विहार असेल, सांचीचा स्तूप आहे, ज्या भगवान गौतम बुद्धाच्या पवित्र स्थळ आहेत, ही ब्रिटिशांनी शोधून काढलेली आहेत आणि त्याचं सगळं जतन व्हावं म्हणून आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याची निर्मिती केली, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची, की ज्या माध्यमातून याची देखभाल होईल, सुस्थितीत राहतील. परंतु अलीकडच्या काळामध्ये एक 14-15 पासून बघितलं तर ह्याच
तर ह्याचे हे डिपार्टमेंट काम करेन असं झालेलं आहे. त्यांना जाणीव करून देण्यात येते. भारतीय बौद्ध महासभेने अनेक प्रकारे पत्रव्यवहार लिहिलेला आहे आणि जाणीव करून देण्यात येते, बाबा रे ही तुमचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येते, याचं जतन करा, जी काही घुसखोरी झालेली आहे ती काढा, हे तुमचं काम आहे. परंतु येथे व्यवस्थेचा त्यांच्यावरती दबाव असू शकतो. आज जनता जागृत झालेली आहे. बौद्ध धर्मीय, बौद्ध समाज, आणि त्यांनी आपल्या ही धरोहर शोधण्याचा प्रयत्न सुरुवात केला. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये अशी प्रकारची सुरुवात झालेली आहे की ही चांगल्या स्थितीमध्ये राहावी. काही धरोहर तर इंटरनॅशनल सुरक्षित आहेत, त्यांच्यामध्ये त्यांची नोंद आहे युनेस्कोच्या मध्ये, तेथून फंड येतो, परंतु याचं युटिलायझेशन या देशामध्ये होत नाही. अनेक आपल्या समोर आता प्रस्ताव आहेत. कायद्यानुसार देखील आपण यांच्यावरती कारवाई करू शकतो. तशी वेळ येऊन ठेपलेली आहे की कायदेशीर पण लढाई लढावी लागेल. महाबोधी बुद्ध विहाराचा मसला आहे तो 29 तारखेला आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आहे. भारतीय बौद्ध महासभा त्याच्यामध्ये तयारीमध्ये आहे. इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन आपलं देखील आहे. आपलं देखील म्हणणं तिथे आपण मांडणार आहोत. एक एक करून सगळ्या जी धरोहर आहेत देशामध्ये आहेत. मग पुरीचा जगन्नाथाचं मंदिर आहे ते देखील बौद्ध हे आहे. आषाढी एकादशी झाली. सोशल मीडियामधून आपल्या अभ्यासकांनी बरंचसं मांडलेलं आहे. जे हा विठ्ठल नसून बुद्ध आहे. बौद्ध धम्मामध्ये पुंडरीक म्हणजे गौतम बुद्धांना पुंडरीक असं म्हटलेलं आहे. बाबासाहेबांचं जर देऊ रोडमधलं भाषण ऐकलं 25 डिसेंबरचं 1954चं, धर्मांतराच्या 2 वर्षपूर्वीचं, बाबासाहेब पण म्हणतायत मला थोडासा वेळ मिळाला तर हे पुंडरीक नसून हा बुद्धाची मूर्ती आहे, हे बुद्धाचं विहार आहे, हे मी साबित करू शकेन. अशा प्रकारचे आता मॅसेज समाजामध्ये जात आहेत, वारकऱ्यांमध्ये जात आहेत. ताडोबा येथील भंतेजी, जवळजवळ 50 भंतेजी जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी मला फोन केला होता ज्ञानज्योतीनी, भंते ज्ञानज्योती महाथेरो. भीमरावजी 50 भंतेजी माझ्याबरोबर आहेत आणि शेवटपर्यंत मी थांबणार आहे आणि मॅसेज देणार आहे. त्यांचं देखील हे 4th की 5वं वर्ष आहे की ते वारीबरोबर नेहमी चालत असतात आणि वारकरी देखील जाणतात बाबा ही परंपरा बुद्ध धम्म इथून लुप्त झाल्यानंतर हे वारकरी संप्रदायाचे लोक आहेत, जाती धर्म वगैरे काही पाळत नाही, प्युअरली व्हेजिटेरियन आहेत. त्यांनी ही प्रथा सुरू ठेवलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर असेल, तुकाराम असेल, त्यांच्या अभंगामध्ये जर बारकाईने जर अभ्यास केला तर त्याने देखील विठ्ठलाचं वर्णन बुद्धाच्या वर्णनासारखं केलेलं आहे आणि हा बुद्ध आहे असं बऱ्याच ठिकाणी ते म्हणत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी इथे येणं. पूर्वी मी घोषणा केली होती बाबा वर्षावासाची सुरुवात हे लेण्यांवरती, चैत्यांवरती, बौद्ध धरोहर असेल त्याच्यापासून करा. महाराष्ट्रामध्ये आता प्रथा पडत गेलेली आहे की भारतीय बौद्ध महासभेचा पहिला वर्षावासाचा दिन अशा वास्तूमधून सुरुवात होते आणि लोकांनी देखील ते ॲक्सेप्ट केले आहे. लोक देखील मोठ्या संख्येने येतात आणि वर्षावासाचा दिन इथे साजरा करतात. प्रवचन मालिका असेल, धम्माचा संदेश असेल. म्हणून हे आज जे आपण मागतोय की आपण जेव्हा अशा प्रकारे मूवमेंट सुरू करतो, चळवळ सुरू करतो, आंदोलनं सुरू करतो, तेव्हा इतर लोक देखील जागे होतात.
म्हणून मी मागे म्हटलं होतं, ज्यांनी काहीच या देशामध्ये निर्मिती केली नाही, ज्यांचं या देशाच्या उभारणीमध्ये योगदान नाही, ज्यांची होम हवन आणि यज्ञ ह्याच्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलं, त्यांनी बुद्ध धम्म इथून लुप्त झाल्यावरती याच्यावरती कब्जा केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्याची सोडवणूक, ह्या आपल्या धरोहराची सोडवणूक करावी लागेल. आणि ह्या आमच्या वास्तू आहेत, ह्या आमच्या हातात राहाव्या. महाबोधी बुद्ध विहाराचा जसा आहे, ही वास्तू आमच्या हातामध्ये राहावी, ह्याचं मॅनेजमेंट राहावं, याचं पूजा अर्चा. महाराष्ट्राच्या नंतर गुजरात एक आहे की बुद्धांनी संपूर्ण बुद्ध धम्माच्या वास्तू तिकडे आज पुऱ्या गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये आता बऱ्यापैकी मुवमेंट सुरू झालेली आहे. भारतीय बौद्ध महासभा आहेत, मोठ्या संख्येने लोक आता स्वतःला बौद्ध आंबेडकरवादी गुजरातचे समजू लागलेले आहेत. ते हे सगळे धरोहर आज शोधतायत गुजरातमध्ये. म्हणून आपल्याला सगळ्यांना वर्षावासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान गौतम बुद्धाशी गुरुपौर्णिमेचे इतिहास जुडलेला आहे. भगवान बुद्धांना जेव्हा संबोधी प्राप्त झाल्यानंतर पहिलं प्रवचन 5 भिक्खूंना दिलेलं आहे, तिथून गुरुपौर्णिमा ही सुरुवात झाली. पण आज काही धर्माचे लोक म्हणत आहेत की गुरुपौर्णिमा आमची आहे. हा देखील संदेश त्यांच्यापर्यंत पोचवावा लागेल. बाबा, गुरुपौर्णिमा बुद्धापासून सुरू झालेली आहे आणि ही बुद्धापासूनची परंपरा आज आम्ही लोक सुरुवात करतोय, आम्ही लोक साजरी करतोय, हे सांगणं गरजेचं आहे. जे जे चांगलं आहे ते त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती दावा करता आहेत. जे आपलं आहे ते त्यांना सांगावं लागेल की बाबा, हे सगळ्या चांगल्या गोष्टी बुद्धापासून आलेल्या आहेत आणि त्या तुम्ही नंतरच्या काळामध्ये घेतलेल्या आहेत. ओरिजिनल आम्ही आहोत, भगवान गौतम बुद्धाचे अनुयायी आहोत, आंबेडकरवादी आहोत. आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या बोरवलीला देखील जायचं आहे. सगळ्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. यावर्षी देखील मुंबईच्या वतीने
चैत्यभूमीमध्ये आज वशावासाची सुरुवात होत आहे. गुरुपौर्णिमा देखील आहे. गुरुपौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना ही वशावासाची सुरुवात अगदी इथे